प्रेक्षको नमस्कार, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. 1997 नंतर पुन्हा दीपक केसरकर यांना नारायण राणेंचाच आधार. प्रेक्षको, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ. कारणही तसेच आहे. सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दीपक केसरकर या मातब्बर नेत्याला पराभूत करण्यासाठी मागील 10 वर्ष जंग पछाडणारे राजन तेली आता तब्बल 19 वर्षानंतर स्वगृही म्हणजे पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून दीपक केसरकर यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आणि केसरकर यांना यावेळी घरी बसवणार असा पणच तेली यांनी केला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये अभी नाही तो कभी नाही हे मुरब्बी राजकारणी असलेल्या राजन तेली यांनी आता हेरले आहे आणि स्वतःच्या आमदारकीच्या स्वप्नपूर्तीसाठी सावंतवाडी मतदारसंघात मागील 10 वर्ष भाजपा पक्ष संघटना वाढवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या राजन तेली यांना जेव्हा महायुतीतून उमेदवारी मिळणार नाही हे ध्यानात आले तेव्हा लागलीच त्यांनी मातोश्रीवर जात शिवबंधन हाती बांधले. ही आहे आत्ताची 2024 सालची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची स्थिती. पण प्रेक्षक हो, तुम्हाला आठवते 1997 सालची सावंतवाडी नगरपालिकेची झालेली नगराध्यक्षपदाची निवडणूक? 17 पैकी केवळ 6 नगरसेवक असताना तेव्हा दीपक केसरकर नगराध्यक्ष झाले होते. होय, स्वतःसह केवळ 6 नगरसेवक असताना दीपक केसरकर नगराध्यक्ष झाले कसे? ही किमया झाली कशी हे तुम्हाला माहिती आहे? तेव्हा ही किमया झाली होती कोकणचे दमदार शिवसेना नेते नामदार नारायण राणे यांच्यामुळे. झाले होते असे की 17 पैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या दिलीप नार्वेकर यांच्याकडे 7 नगरसेवक होते, तर शिवसेनेकडे बबन साळगावकर, उमेश कोरगावकर आणि अनिता भाईडकर हे 3 नगरसेवक होते. तेव्हा दहशतवादाच्या मुद्द्यावर राणेंना टार्गेट करणारे दीपक केसरकर हे आपली राजकीय वाटचाल सुखकर करण्यासाठी कोणताही मुलाहिजा न बाळगता नारायण राणेंना शरण गेले होते. होय, 1997 साली नगराध्यक्ष होण्यासाठी दीपक केसरकर हे नारायण राणेंना शरण गेले होते हे वास्तव आहे. स्वतः नगराध्यक्ष होण्यासाठी त्यांनी नामदार नारायण राणेंची मनधरणी केली होती आणि विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या 3 नगरसेवकांचे समर्थन स्वतःसाठी मिळवले होते आणि नगराध्यक्ष पदासाठी आवश्यक असणारा 9 नगरसेवकांचा आकडा केसरकर यांनी पूर्ण केला होता. आणि त्यानंतर दीपक केसरकर हे सावंतवाडीचे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले होते. नगराध्यक्ष पदाची पहिली टर्म पूर्ण केल्यानंतर पुन्हा केसरकर दुसऱ्या टर्मलाही सावंतवाडीचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर 2009 साली दीपक केसरकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असताना एप्रिल 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर दीपक केसरकर यांनी उघडपणे काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात प्रचार करत धनुष्यबाण हाती धरून लक्षभेद केला होता. त्यानंतर 2014 साली दीपक केसरकर यांनी शरद पवार यांची साथ सोडून मातोश्रीच्या आश्रयाला जात शिवसेनेतून सावंतवाडी विधानसभेची निवडणूक दुसऱ्यांदा लढवली आणि जिंकली सुद्धा. पुन्हा 2019च्या तिसऱ्या टर्ममध्येही दीपक केसरकर हे शिवसेनेतूनच आमदार झाले. राज्यमंत्री पालकमंत्री पदे भूषविलेल्या दीपकभाई यांनी 2.5 वर्षांपूर्वी राज्यात होणारा सत्ता बदलाची चाहूल घेतली आणि मातोश्रीला जय महाराष्ट्र करून शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि थेट कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा मिळवले. महायुती सरकार स्थापनेत तेव्हा दीपक केसरकर यांचा महत्वाचा रोल होता हे सुद्धा नक्कीच. दरम्यान 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 100% ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत हे तिसऱ्यांदा विजयी होणार हे गृहीत धरलेले असतानाच दीपक केसरकर यांनी आपल्या सावंतवाडी मतदारसंघातून नारायण राणे यांना कणकवली मतदारसंघाच्या नितेश राणे यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवून दिले. आपल्या नगरसेवक पदापासून नेहमी
बेरजेचे राजकारण करणाऱ्या आणि बेरकी राजकारणी म्हणून ओळख असलेल्या दीपक केसरकर यांनी काळाची पावले ओळखून स्वपक्षीय शिंदे शिवसेनेच्या सामंत बंधूंना कॉर्नर करत भाजपाच्या नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करावी अशी जाहीर आणि उघडपणे भूमिका घेतली। नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच केसरकर यांनी पूर्ण जोमाने राणेंचा प्रचार केला आणि दुसऱ्या क्रमांकाचे लीड सावंतवाडी मतदारसंघातून राणेंना मिळवून दिले। आता प्रश्न असा राहतो, हे दुसऱ्या क्रमांकाचं मिळालेले लीड ही केसरकर यांची जादू होती काय? तर प्रेक्षक हो, या प्रश्नाचे उत्तर अगदी संपूर्णपणे नाही असं म्हणावं लागेल। कारण आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी या मतदारसंघात लक्ष घालून आपल्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी याआधीच निर्माण केली होती। राणेंकडे असलेली कार्यकर्त्यांची फळी आणि बलाढ्य करण्यात नितेश आणि निलेश हे बंधू यशस्वी ठरले होते। त्यांना भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या पक्षासाठी वाटेल ते करणाऱ्या नेत्याची साथ मिळाली होती। कणकवलीतून राजकीय सूत्रे हलवत अगदी सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत खुद्द दीपक केसरकर यांच्याच उमेदवाराला पराभूत करून संजू परब यांना नगराध्यक्षपदी निवडून आणत नितेश आणि निलेश या बंधूंनी आपला राणे पॅटर्न सावंतवाडी सुद्धा दाखवून दिला होता। मागील 10 वर्षात विद्यमान पालकमंत्री आणि माजी मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी मतदारसंघात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवश्यक असलेली सगळी रसद पुरवली आणि ताकद सुद्धा दिली। न भूतो अशी विकास कामे सुद्धा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दिली। सावंतवाडी मतदारसंघात एकीकडे भाजपा पक्षप्रभाव होत असतानाच दुसरीकडे ठाकरेंना गुडबाय करून शिंदे शिवसेनेत गेलेल्या दीपक केसरकर यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची घट झाली। राज्याच्या राजकारणात आणि मुंबईच्या पालकमंत्री पदात व्यस्त झालेल्या दीपक केसरकर यांचा आपल्याच मतदारसंघात कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी असलेला संपर्क कमी झाला, किंबहुना बहुतांश ठिकाणी तुटला असेच म्हणावं लागेल। आज घडीला खासदार नारायण राणे आणि भाजपाच्या आधाराशिवाय विधानसभेची निवडणूक लढवणे आणि जिंकणे हे केवळ आणि केवळ अशक्य आहे हे दीपकभाई केसरकर यांना पक्के माहीत आहे। आणि केसरकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी खासदार नारायण राणे यांना घेण्यासाठी ठाकरे शिवसेनेचे राजन तेली यांनीच स्वतः उधळलेल्या आपल्या मुक्तापणाने भाग पाडले आहे। तसेही लोकसभेला केसरकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड हे राणे आणि भाजपा नक्कीच करतील। म्हणूनच म्हणावं असं वाटतंय की 1997 नंतर पुन्हा दीपक केसरकर यांना राणेंचाच आधार। प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।